आजची रेसिपी आहे मूगची डाळ मेथीची भाजी। चला मग बघूया याला लागणारे साहित्य। 2 जोडी मेथी घेतली आहे साफ करून, मुगाची डाळ भिजून ठेवली आहे 2 तास आणि 3 कांदे घेतले आहे चिरून, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे। आम्ही चॉपरमध्ये चॉपिंग करून घेतली आहे। कढईमध्ये ऑइल ॲड केलं आहे, त्याच्यानंतर आपण चॉपिंग केलं होतं लसूण आणि मिरची ॲड केलं आहे। त्याला आपण छान असं ब्राऊन करून घेऊया। बघू शकता ब्राऊन झाल्या तर ऑनियन ॲड करूया। ऑनियनला सुद्धा परतून घेऊया, लाल करून घेऊया। त्याच्यानंतर आपण हळद ॲड करूया। छान असे ऑनियन लाल झाले, हळद ॲड करून मिक्स करून घेऊया। त्यानंतर मुगाची डाळ ॲड करूया, त्याला सुद्धा छान मिक्स करून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण छान असं। त्याच्यानंतर आपण मूग डाळला 2 मिनटं वाफेवरती शिजून घेऊया। मेथी ॲड करूया। बघू शकता मी मेथीची क्वांटिटी जास्त आहे, 2दा ॲड करणार आहे। स्टीम देऊया आता आपण। मेथी ॲड केल्यानंतर थोडं स्टीम दिल्याने मेथी थोडी क्वांटिटी कमी होते मेथीची। मग आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर आपण उरली होती ती सुद्धा मेथी ॲड करणार आहे। उरली होती ती मेथी ॲड करणार आहे। त्याच्यानंतर परत स्टीम देऊया, जेणेकरून मेथीची क्वांटिटी कमी होईल। स्टीम दिल्याने वाफून ती मेथी कमी होते क्वांटिटी। छान असं वाफून घेतली आहे मेथी। आता आपण परत मिक्स करून घेऊया आणि 20 मिनटं आपण शिजून घेऊया मुगाची डाळ शिजेपर्यंत। छान मिक्स झालं आहे। आता आपण 5-5 मिनिटांनी झाकण उघडून मिक्स करून शिजून घेऊया मुगाची डाळ आणि मेथी। बघू शकता छान अशी शिजण्यासाठी रेडी होत आहे। मी झाकण देऊन शिजून घेतली आहे। त्याच्यानंतर आता मी मीठ ॲड करत आहे, कारण की मेथी आपली शिजली आहे, क्वांटिटी कमी झाली आहे। आता आपण 5 मिनटं अजून शिजून घेऊया। मेथीची भाजी कशी वाटली माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। छान अशी करून खा, खूप छान टेस्टी लागते मेथीची भाजी।